हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्टोरी आहे माझ्या कॉलेजची. आणि खूपच वेगळी अशी काहीतरी स्टोरी आहे ही, कारण की ही माझी 11-12 मधली आहे. मी एका खूप रिनोन कॉलेजमध्ये होते. मी त्याचं नाव नाही घेणार आहे, बट मस्त होतं ते कॉलेज. आणि त्या कॉलेजमध्ये माझे खूप सारे फ्रेंड्स होते, ठीक आहे. आणि एक 15 ते 20 फ्रेंड्स होते, जे की आता नाही राहिलेत, फक्त 5 ते 6 राहिलेत. ॲक्च्युअलमध्ये तर 2 आणि 3च राहिलेले आहेत, जे मी हातावर मोजेल. पण मला असं वाटलेलं की येस, हेच माझे बेस्ट फ्रेंड्स वगैरे हे ते. मी कॉलेजमध्ये यांना एंडपर्यंत भेटणार, आम्ही ग्रॅज्युएशन एकत्र करणार वगैरे, पण काही तसं झालं नाही. सो मी 11-12 मध्ये होते, सायन्स घेतलं होतं मी. आणि मला असं होतं की स्कूल नंतर अरे बापरे, कॉलेज, सगळं फ्रीडम, मोबाईल, गाडी, सगळं मिळालं, आता भारी, आपण मस्त एकदम भारी झालं आता. सो त्याच्यानंतर मग मी कॉलेज जायला स्टार्ट केलं आणि माझे फ्रेंड्स होते. आणि आमच्या असं कॉलेजमध्ये पोडियम टाईप होतं, जिकडे असेंब्लीचे सगळे, असेंब्ली नाही म्हणजे असेंब्ली तर व्हायचीच नाही कॉलेजमध्ये आम्हाला. पोडियममध्ये नोटिसेस लावायचे सगळे बोर्ड्सवर, ठीक आहे, तिकडे. आणि असं मग पुढे मग बाकीचं कॉलेज आणि त्याच्या मागे ग्राउंड. सो आम्ही ग्राउंडवर होतो आणि त्या पोडियममध्ये खूप जोरात मारामारी चालू झाली असा आवाज आला. म्हणजे की हे चला चला पोडियमला भांडणं झाले चला. आणि तेव्हा म्हणजे काय असं कॉलेज वगैरे काय, फर्स्ट 11th मध्ये होतं आणि टेन्शन होतं फक्त 12thचं, की 12th पास करायची कशी पण करून, 11th होऊन जाईल पास, असं होतं. सो 11th मध्ये आम्ही ग्राउंडवरच असायचो बसलेलो, मस्त मज्जा करणार, हे ते, कॅन्टीनमध्ये जाणार, खाणार पिणार, व्हॉलीबॉल खेळणार, असं चालू होतं. सो भांडणं झालेत पोडियममध्ये, आम्ही सगळे पळत गेलो की हा चला 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 भांडणं बघायला चला पोडियमच्या इथे. सो तिकडे पोचलो आणि तिकडे एक मुलगा होता, ठीक आहे, तो खूपच जास्त डेंजर होता. आणि म्हणजे त्याला कॉलेजचा डॉन असंच म्हणायचे. आणि खूप जास्त भांडणं झालेली. एक मुलगा होता आणि त्याच्यामध्ये भांडणं झाली होती आणि त्याने त्याचं डोकं धरलं होतं आणि ते असं जे बोर्ड होते ज्याच्यावर नोटीस लिहिलं होतं तिथे फोडलं होतं आणि ते काच फुटली होती. आणि आम्ही जास्तपर्यंत ते लोक गायब झालेले आणि म्हणजे त्यांना घेऊन गेले होते प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये, ऑफकोर्स. आणि तिथं फक्त आम्हाला की त्याने त्याला मारलं, त्याने त्याचं डोकं असं धरलं आणि इकडं फोडलं वगैरे, हे ते असं झालं. आणि मग ते गेले प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये आणि सगळं झालं त्यांचं, हे ते. आणि मग तो आला खाली तो. आणि तो मुलगा असा होता की म्हणजे त्याला काय, प्रिन्सिपल पण म्हणजे तो तर पास आउट होता स्टुडंट, तो कॉलेजचा स्टुडंट पण नव्हता, तो पास आउट होता, तरी तो कॉलेजमध्ये येऊन फिरायचा वगैरे, बसायचा आणि बरंच ID कार्ड वगैरे जुनं दाखवून आतमध्ये एंट्री वगैरे असं करायचा. सो तो आला परत प्रिन्सिपलच्या ऑफिसमधनं खाली आणि तो असाच होता की मी मारलं वगैरे असं. आणि दुसरा तर गायबच, दुसरा तर माहितीच नव्हता कुठे, तो बिचारा काय मलमपट्टी वगैरे करायला गेला असेल, डोक्याला लागलं म्हणून. तर दुसरा आला खाली आणि सगळ्या भाई आहे, मी कॉलेजचा भाई. आणि आम्ही फ्रेशर्स नाही सगळं, आम्ही फुल घाबरलो, भाई आहे तू कॉलेजचा भाई. मला वाटलं तेव्हा, मला काय कळतंय की मी भाई आहे वगैरे. मी म्हणलं काय असं बोलतोय, भाई आहे कॉलेजचा. मी पण जोरात बोलले मग, बहीण आहे, मी कॉलेजची बहीण आहे. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तो म्हणतोय मी भाई आहे कॉलेजचा, ठीक आहे, भाऊ. तर मी म्हणलं जोरात ओरडून, बहीण आहे मी कॉलेजची. तर त्याने माझ्याकडे असं बघितलं आणि त्याला असं झालं की अरे तू घाबरायला पाहिजे होतीस, मला हे बहीण वगैरे काय बोलतेस तू. आणि मग तो हसायला लागला, ठीक आहे, हसायला लागला आणि सगळेच हसायला लागले. सो तो जो सिरियस माहोल होता तो एकदम शांत झाला आणि सगळे हसायला लागले. आणि थोड्या 2-3 दिवसांनी मग तो हसायचा माझ्याकडे बघून आणि मग मी पण हसायचे, कारण की मी स्वतः त्याला ते मारताना वगैरे काय बघितलं नव्हतं. सो मी एवढी काय त्याला घाबरले नव्हते, पण आम्ही हसलो होतो कारण भाई आहे कॉलेजचा, बहीण आहे कॉलेजची, तसं म्हणून मी हसायला लागले. आणि मग तेव्हापासून सगळे असे होते की अरे तू त्याला ओळखते ना, तो तुझा भाऊ आहे ना. माझा भाऊ वगैरे काही नाही येतो, मी जस्ट बोलले होते चुकून. पण तो जेव्हा पण असं येता जाता कॉलेजवर भेटायचं ना, हाय ऐश्वर्या असं करायचं, आलं मी पण अशी हाय करायचं. आणि असं मी हाय केलं की अरे ही तर त्या डॉनची मैत्रीण आहे, ही तर त्याची बहीण आहे. बाप रे, ते मी लिटरली कॉलेज सोडस तोपर्यंत एक्सप्लेन करू नाही शकले कोणाला की अरे तो माझा फक्त फ्रेंड आहे. म्हणजे की असं नाही की हॅलो आज हे झालं, माझ्या घरी राडा झाला, हे झालं ते झालं, असा मला फ्रेंड नव्हता तो माझा. तो कसा फ्रेंड होता, हाय बाय बस एवढाच फ्रेंड पण नव्हता. म्हणजे तो आम्ही काही एवढं बोलायचो पण नाही, फक्त ते जोक झाला होता त्यामुळे तो हसायचा, मी हसायचे. पण
ही त्या डॉनला ओळखते, ही त्या डॉनची मैत्रीण आहे. ए तो तुझा डॉन मित्र आहे ना यार, आमचा मॅटर सॉल्व्ह करून दे. भाई मी कसला मॅटर सॉल्व्ह करणार नाही, मला घरचे मारतीन चप्पलनी, मी कसला मॅटर सॉल्व्ह करणार नाही. सो अशी होती माझी स्टोरी. तो डॉन माझा असा फ्रेंड झाला. अँड येस, कशी वाटली तुम्हाला स्टोरी? आणि अजून माझ्या कॉलेजच्या काही गमती जमती ऐकायचं असेल तर नक्की मला मेसेज करा. मेसेज कशाला करता, कमेंट करा. सो येस, एंड पर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.